रस आणि गंध. इथे ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कान नाक त्वचा डोळा आणि जीभ. इथे कर्मेंद्रिय पंचक आहे, वाचा पाणी पाद शिष्ण आणि गुद. इथे चार देह आहेत, स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण. चार देहाच्या चार अवस्था आहेत, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरिया. चार अवस्था चार देहाच्या, त्याचप्रमाणे चार अभिमान आहेत, विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा. चार स्थान आहेत, नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी. चार भोग आहेत, स्थूळ भोग प्रविक्त भोग आनंद भोग आनंदभास भोग. चार गुण आहेत, रजोगुण तमोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण. चार मात्रा आहेत, आकार उकार मकार अर्ध मात्रा. या पंचभूतात्मक देहामध्ये पृथ्वीची 5 तत्व आहेत. पृथ्वी 5 तत्वातून निर्माण झालेली, अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम. ती पृथ्वी ज्या आपापासून निर्माण झालेली, त्या आपाची 5 तत्व आहेत, शुक्लित शोणित लाळ मूत्र आणि श्वेद. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेले, त्या तेजाची 5 तत्व आहेत, क्षुधा तृषा आलस्य निद्रा आणि मैथुन. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालेले, त्या वायूची 5 तत्व आहेत, चलन वलन प्रसारण निरोधन आकुंचन. ते वायू ज्या आकाशापासून निर्माण झाले, त्या आकाशाची 5 तत्व आहेत, काम क्रोध शोक मोह आणि भय. मी तत्व आलं, मोजली का बरोबर? प्रत्येक तत्वना तत्व वेगळं केलं, प्रत्येक पार्ट ना पार्ट वेगळा केला. मी हे तत्व नाही आहे, मी हे तत्व नाहीये. मग मी हे तत्व कधी येते माहितीये का? या सगळ्या इंद्रियांना सामर्थ्य देणारा एक ब्रह्म आहे, ह्या सगळ्या तत्वांना सामर्थ्य देणारा एक ब्रह्म आहे, देव आहे. त्या देवाचं विस्मरण झालं की जे तत्व निर्माण होते त्याला मी तत्व म्हणतात. देवाचं विस्मरण झाल्यानंतर जे तत्व निर्माण होते ते मी तत्व निर्माण होते. मी बोलते, मी केलं, माझ्यामुळे, मी आहे म्हणून, हे नंतर येते. बरं का? बोलता बोलता जे सहज मी बोलतोय, मी चालतोय, मी खातोय, ह्याला नाही मी बोलत. माझ्यामुळे झालंय हे मी तत्व. मी आहे म्हणून तुम्ही खाता, हे मी तत्व. मला कळतंय याला मी तत्व बोलत नाही. मलाच कळतंय, मीपणा कशाला म्हणतात? मला कळतंय याला बोलत नाही. मलाच कळतंय याला मी तत्व म्हणतात. मीच मोठा, मलाच सगळं पाहिजे, मलाच, हे मी तत्व आलं. बरं का? मला पाहिजे याला नाही, मलाच पाहिजे याला मी तत्व म्हणतात. हे कधी येतंय? ज्या वेळेला देवाचं विस्मरण होतंय, ब्रह्माचं विस्मरण होतंय, त्या वेळेला मी तत्व निर्माण होत आहे. बरोबर आहे की नाही? आता गाडी, बैलगाडी ती काय नाही, काय काय वेगळी आहे का? संसार रूपी रथाची 2 चाकं, संसार रूपी बैलगाडीची 2 चाकं. म्हणजे कोण आहे? संसार आहे की नाही? तो संसार रूपी रथ गाडी ओढायला 2 चाकं लागतात ना? एक चाक ओढील का? एक चाक ओढील, एक पुरुषच असला तर चालेल, किंवा एक स्त्रीच असली तर चालेल? नाही ना, 2 चाकं पाहिजेत ना, स्त्री आणि पुरुष. बरं, ती दोन्ही समान पाहिजेत का विषम पाहिजेत? विचारा ना आपल्या गाडी बनवणाऱ्या त्या मामांना, की जरा जरी थोडी काही ठेवली कमतरता, काय मामा मेस्तरी येत मामा इथे बसले, 2-3 इंचाचा जरी फरक असला ना चाकामध्ये, 2-3 इंचाचा, तरी ती गाडी एकीकडे फाकली जाईल. अशी जे चाक मोठा आहे ना ते पुढे जाईल, जे बारीक आहे ते मागे राहील. खरं आहे की खोटं आहे मामा? बरोबर आहे की नाही? म्हणजे दोन्ही चाक समान पाहिजेत. समजतंय का? काय होतंय माहितीये का? कधी कधी ना ती बैलगाडी, आता कसे जरा रस्ते वगैरे बरे आहेत ना, नाही का? म्हणजे कसे डांबरी रस्ते आहेत, व्यवस्थित रस्ते आहेत, नाही का? पूर्वी, आता यांच्या टायमाचा जर विचार केला तुम्ही, पण मला तरी वाटतंय त्यावेळेला बैलगाडीमध्येच नवरदेव म्हणून गेला असाल. काय मामा? खरं की खोटं आहे? हे नवरदेव सगळे बैलगाडीत गेलेले, आणि ह्या नवऱ्या म्हणजे या सगळ्या माझ्या आज्या ज्या आहेत ना, ह्या बैलगाडीतून आलेल्या, नाही का? बरं, त्यावेळेला मेकअप वगैरे किती जबरदस्त असायचं ना. त्याच्यानंतर आमची गोष्ट सांगतो ना, एकच ट्रक मध्ये ह्या लावलेला, काय मामा, दोर बांधलेला, इकडं महिला इकडं पुरुष, नाही का? आणि धुलीचं रस्तं जाईपर्यंत म्हणजे पावडर लावायची गरजच नसायची. इस्त्रीचे कपडे सुद्धा असे रंग बदललेले असायचे. मामा खरं की खोटं? रंग बदललेले असायचे. एक वेगळी मजा होती, ती वेगळी मजा होती. असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. महत्वाचं काय माहितीये का? दोन्ही चाकं समान पाहिजेत, सारखी पाहिजेत. दुसरा विषय असा आहे की त्या धुळीच्या रस्त्याला एकदा गाडी काही अंतरावर गेली ना, की मग ती आस असायचं ना, तो त्या चाकाच्या याच्यामध्ये घासायचा. बरोबर आहे की नाही? तेव्हा काय व्हायचं बरं? घासला की आवाज यायचा मामा, बरोबर की नाही? आवाज यायचा. बरं, तो आवाज असा नाही काय, ती गाडी जर शिंदारीच्या चढावाला आहे ना, तर आवाज इथे यायचा. खरं आहे की खोटं आहे? गाडी जर शिंदारीचा चढावाला तर आवाज इथं यायचा. बरोबर की नाही? बरं, मग तो आवाज बंद व्हावा म्हणून गाडीवान काय करायचं बरं? कोण बोलला लिंबू मिरच्या बांधाचा? लिंबू मिरच्या वगैरे काय नव्हते बरं का?
हा, काय विभूती फुकायचा नाही ना? काही मंत्र वगैरे टाकायचा का? छू मंत्र, हे मंत्र, ते मंत्र, काही नाही ना? तो आवाज बंद करण्यासाठी त्याच साठीला गाडीच्या एकतर बाटली असायची, नाही तर बांबू पोकळ असायचा. मामा बरोबर ना? त्याच्यामध्ये ऑइल असायचं, जळलेलं तेल असायचं, त्याला वंगण म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एक तार असायची, तिला धागा चिंधी बांधलेली असायची. चिंध्यांचा वापर पण आम्ही कुठे कुठे केलाय बघा, नाही का? म्हणजे फाटलेले तुटलेले कपडे सुद्धा मी उपयोगात आणलेले. अर्थात महत्वाचा विषय काय, ती एकदा वंगण दिलं ना, एकदा त्या चाकाला वंगण दिलं की तो कुरकुर करणारा चाक तिथल्या तिथे बंद व्हायचा. आम्हाला सुद्धा संसार रूपी गाड्याची जर दोन चाक आणि तो गाडा जर ओढायचा आहे, कधीतरी हे चाक कुरकुरत आहे ना, तर कधीतरी ते चाक कुरकुरत आहे. बरोबर आहे की नाही? पण जे चाक कुरकुरत असेल त्याची तिथल्या तिथे जर आवाज बंद करायचा असेल तर त्यासाठी आम्हाला हे वंगण पाहिजे. हे वंगण आहे, तिथल्या तिथे बंद होत आहे, तिथल्या तिथे बंद होत आहे. ते वंगणाची गरज आहे आम्हाला, श्रवणाची गरज आहे, प्रवचन श्रवणाची, कीर्तन श्रवणाची गरज आहे आम्हाला. का? जर तिथल्या तिथे आम्हाला जर ती कुरकुर थांबवायची असेल तर. बरं का? परत एकदा बघू आपण, आम्हाला प्रवचन श्रवणाची का गरज आहे किंवा आम्हाला कीर्तन श्रवणाची का गरज आहे. तर बघा, आपण कधी मुंगसाची आणि सापाची झुंज बघितली का बरं? मुंगसाची आणि सापाची झुंज होती बरं का, भांडतात ते एकमेकाशी. कधी बघितलंय? ती झुंज झाली ना का तो साप त्या मुंगसाला दंश करतोय. सापाचं कामच आहे. आपण बोलतो ना तसा लवकर चावा नाही, पण पाय जर पडला तर दवश करल्याशिवाय सोडत नाही. आता संसार रूपी सापावर हाटून पाय देतो आम्ही, ती बात वेगळी आहे. संसार रूपी साठावर आम्ही हाटून पाय दिलाय ना, मुद्दा म्हणून पाय दिलाय की नाही? तो पण काहींचा बरोबर बसला तर बरा, नाही तर आयुष्यभर पश्चाताप. काय नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो जर बरोबर बसला नाही तर. असो, चला हरकत नाही. विषय काय माहितीये का, ज्या वेळेला तो साप दंश करतोय ना त्यावेळेला तो मुंगूस अशा विशिष्ट प्रकारची एक वनस्पती असते त्याच्या आवारामध्ये बरं का, तो जातो, ती वनस्पती हुंगतो. ती वनस्पती हुंगली ना की लगेच ते चढलेलं विष तिथलं इथं उतरतंय. पुन्हा जाऊन त्या सापाशी लढतो तो, पुन्हा जाऊन सापाशी लढतो. आणि पुन्हा लढायला सुरुवात केली की पुन्हा तो साप काय करतो माहितीये का, पुन्हा दंश करतोय. पुन्हा दंश केल्यानंतर तो मुंगूस पुन्हा जाऊन त्या ठिकाणी ती वनस्पती हुंगतोय, पुन्हा जाऊन त्याच्याशी लढतोय. शेवटी शेवटी साप मरतोय आणि मुंगूस जिंकतोय. ऐकताय ना? कोण मरतोय? साप मरतोय. जिंकतोय कोण? मुंगूस. कशाच्या बळावर? वनस्पतीच्या बळावर. आम्हाला सुद्धा संसार रूपी सापाशी लढता लढता जिंकायचं जर असेल तर प्रवचन रूपी, कीर्तन रूपी, भजन रूपी, देवाच्या नामस्मरण रूपी वनस्पती आम्ही हुंगलेच पाहिजे. कारण त्या संसार रूपी सापाचं विष उतरवण्याचं सामर्थ्य फक्त अध्यात्मामध्ये आहे, भक्तीमध्ये आणि देवाच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून ते आमच्याकडून घडलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आम्ही ते केलंच पाहिजे बरं का, केलंच पाहिजे. नेमकं काय होतंय माहितीये का माऊली, परमार्थ करत असताना आहे ना आम्हाला द्वेष, मत्सर, तिरस्कार सहज स्पर्श करून जातोय, कळत नाही. मग त्याच्याने काय होतंय माहितीये का, जे काही परमार्थातून आम्हाला पुण्य मिळायचं ते निघून जातंय, मिळत नाही, नाही का? तरी माऊली परत परत आम्हाला उपदेश करते, आपले आपण करा सोडवणं. आपले आपल्याला जर सोडवण करायचं आहे ना तर मी काय करतोय, मला काय करायचं एवढं स्मरणात ठेवा बस. बरं का, एवढं स्मरणात ठेवा. जगाकडे पाहणे याला ज्ञान म्हणत नाही बरं का, जगाकडे पाहणे याला ज्ञान म्हणत नाही. माझ्या आयुष्याचा, माझ्या जीवनाचा मार्गक्रमण करता करता मी काय केलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे याला ज्ञान म्हणतात. ज्ञानाचं लक्षण सांगत असताना स्पष्ट म्हटलेलं आहे, ऐक ज्ञानाचं लक्षण. ऐकणं हे ज्ञानाचं लक्षण आहे पहिलं. ज्ञानी माणसाचं लक्षण काय आहे? ऐकणं. ज्या वेळेला आपला इंजिन असतो की नाही, इंजिन
आपण सगळे शेतकरी आहोत नाही का, इंजिन मोटार, तिने जर पाणी काढावं असं वाटत असेल, बरोबर आहे की नाही माऊली, पंप इंजिन मोटार, तर मग आधी काय करावं लागतंय बरं, त्याच्यामध्ये पाणी भरावं लागतंय ना, आधी पाणी भरावं लागतंय ना, त्यात पंजिबली चांगली असेल तर बरी, आणि ती जर खराब असेल तर मग निघून जात आहे. पूर्वी माहितीये का तुम्हाला, ज्या वेळेला जिबल्या खराब व्हायच्या ना, त्यावेळेला इंजिनामध्ये शेणसोरा ओतला जायचा. खरं की कुठे, आईला माहिती बघा, आता आई बोलणार होती, शेणसोरा, शेणाचा पाणी करून आणि मग ते ओतलं जायचं. का माहितीये का, कुठेतरी जाऊन ते थांबेल आणि जिबली पाणी पकडून ठेवी. बरं का, जर मोटार मधून जर आम्हाला विहिरीतलं पाणी जर काढायचं असेल तर तिलाही तिच्यातही पाणी ओतावं लागतंय, त्या इंजिनमध्येही पाणी जर ओतावं लागतंय त्या पंपामध्ये. तर आम्हाला जर समजा देवाचं स्तवन करायचं आहे, तर देवाचं स्तवन करण्याच्या आधी ऐकायला नको, श्रवण करायला नको. ऐकणं ही भक्ती आहे. नवे नवे नवविधा भक्तीची पहिली पायरी आहे ऐकणं. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीची पहिली पायरी आहे ऐकणं, श्रवण करणं. काय म्हटलेलं, ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वतःला पाहणं याला ज्ञान म्हणतात. पाहावे आपणासी आपण. जगाला शोधणं, जगाला पाहणं याला ज्ञान म्हणत नाही दादा. संतांनी काय केलं, जगद्गुरु तुकोबांनी स्वतःचा विचार केला, आपल्याला कशी सोडवणूक करता येईल याचा विचार केला. लोकांचा विचार जर केला असता तर परमार्थ घडला नसता. कारण लोक नाही का चांगलंही पाहवत नाही आणि वाईट झालेलं गप बसत नाही. वाईट झालेलं गप बसत नाही. तुमच्याकडे 99 गुण जर चांगले असतील ना, तर त्या 99 गुणांचा विचार लोक करत नाहीत. एखादा गुण जर वाईट असेल ना, तर त्याचा अपप्रचार करण्यामध्ये लोक माहीर असतात. लोक माहीर असतात, बरं का. आणि म्हणून मग आपण त्यांचा विचार कमी करायचा. मला सांगा ना, साधं उदाहरण आहे, जगद्गुरु तुकोबांना लोकांनी त्रास दिला नाही का? कीर्तनात जाऊन मारेपर्यंत, हे प्रत्यक्ष आम्ही ऐकतोय, वाचतोय चारित्र्यामध्ये, जगद्गुरु तुकोबांच्या चरित्रामध्ये वाचतोय, आम्ही ऐकतोय नेहमी कीर्तनातून, प्रवचनातून. कीर्तनात जाऊन मारेपर्यंत त्रास. माऊली ज्ञानोबा, निवृत्ती दादा, माऊली, सोपान काका, मुक्ताई यांचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सहज निघून गेले का? सहज निघून गेले का? लोकांनी त्यांना जायला भाग पाडलं. लोकांनी जायला भाग पाडलं. काही वाटलं नसेल का हो माऊलींना, दादांना काही वाटलं नसेल का आपले आई वडील जात आहेत कशामुळे? लोकांमुळे. आम्हाला लोकांनी स्वीकारावं म्हणून आमचे आई वडील जात आहेत. आम्हाला लोकांनी मानपत्र द्यावा, आम्हाला लोकांमध्ये जगता वागता यावं, लोकांनी चांगलं बोलावं म्हणून आई वडील जात आहेत. काही वाटलं नसेल? किती त्याग असेल तो, किती त्याग असेल. पण एवढं सगळं सहन केल्यानंतरही लोकांनी सहज नाही स्वीकारलं. तरीही त्रास दिला, तरीही त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण माऊलींनी लोकांकडे नाही, लोकांचा विचार केला नाही केला. म्हणून तर गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, बरं का, चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ, हे सगळे वाङ्मय जे आम्हाला मिळालं, हे निर्माण झालंय ना, हे सहज निर्माण झालं नाही, हे सहज मिळालं नाही. याच्या मागे अनेक संतांचा त्याग आहे, अनेक संतांचा त्याग आहे, बरं का. आपण जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगा, चांगलं वागता येईल तेवढं वागा. आपल्या साधनेमध्ये व्यत्यय येईल असं वागू नका. आपली जी देवपूजा आहे, आपली जी साधना आहे, आपलं जे देवाचं नामस्मरण आहे, एखाद्या ठिकाणी जाऊन जर आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचा विचार येत असेल, बरं का, किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन जर आपल्याकडे नको त्या गोष्टींचा जर स्पर्श होत असेल, नको ती गोष्ट जर आपल्याला स्पर्श करत असतील, तर जेणेकरून आपण थोडस लांब राहिलेलं, दूर राहिलेलं बरं. बरं का, कोणतीही गोष्ट असू द्या. आगीच्या जवळ आपण स्वतःहून जवळ जातो का बरं? अग्नीच्या जवळ स्वतःहून जवळ जातो? एखाद्या ठिकाणी विंचू जाऊन स्वतःहून हात फिरवतो का त्याच्यावर? एखाद्या ठिकाणी साप आहे, जवळ जाऊन लगेच त्याला पकडतो का आपण? तसे विषय आहेत, तसे विचार आहेत, तशी काही लोक आहेत, बरं का.
पापाला वाटेकरी होण्यापेक्षा, पाप कर्म घडण्यापेक्षा, काहीतरी मनामध्ये वाईट विचारांनी स्पर्श करण्यापेक्षा तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते ते पाहावे. निवांत बसून निरीक्षण करता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. हेच कार्य संतांनी केलं. जे विरोध करतात त्यांना विरोध नाही केला त्यांनी, बरं का माऊली. साधं उदाहरण आहे बघा. तुम्ही एखाद्या रस्त्याच्या बाजूला उभे आहेत, कोणाची तरी वाट पाहतात, आणि तेवढ्यात जर तुम्हाला उभे राहिलेल्या जागी जर उग्र वास आला, बरं का माऊली, असा उग्र घाणेरा वास जर आला, तर पहिले माणूस काय पाहतो, इकडे तिकडे पाहतोय आणि त्याला खात्री पडते मी गटाराच्या बाजूला उभे आहे. काय खात्री पडते? मी गटाराच्या बाजूला उभा आहे. मग तो गटार बाजूला करतो का स्वतःची जागा बदलतो? आमचं दुर्दैव काय माहितीये का, आम्ही गटार सरकावाला जातो. कोणीही गटार सरकावाला जाऊ नये, आपली जागा बदलावी. संतांनी गटार नाही सरकवला. जगद्गुरु तुकोबांनी काय केलं, माऊली ज्ञानोबांनी काय केलं. आणि ज्या युगात आपण राहतोय ना दादा, ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय ना, याला म्हणतात कलियुग. कलियुगाची ख्याती सांगत असताना काय सांगितलेलं आहे? मेळे खोट्याला न्याय, पुढं काय आहे पाठ आहे का तुमचं? नाही. खऱ्याला फाशी. तात्पुरती असते माऊली, तात्पुरती असते, पण सत्याचा विजय झाल्याशिवाय कधी राहत नाही. कारण कृता, त्रयता, द्वापर आणि कली, आम्ही 4 युगाचा जर निवाडा घेतला तरी विजय हा सत्याचाच आहे. तुम्ही फक्त सत्य कर्म सोडू नका, देव कार्य सोडू नका, धर्म कार्य सोडू नका, कधी असत्याला साथ देऊ नका. विजय त्यांचाच झालेला आहे. कौरव किती होते बरं? किती कौरव होते? आणि पांडव किती होते? विजय कोणाचा आहे? देव सोडू नका, देव कार्य सोडू नका, बरं का. आता कौरव देव देव करत नव्हते का? कौरवाचं प्रेम नव्हतं का भगवान श्रीकृष्णांवर? बोलवलं नव्हतं का त्यांनी? आमंत्रित केलं नव्हतं का? केलं होतं ना. पण प्रत्येकाची देवाकडे पाहण्याची पद्धत वेगळी आहे, देवाविषयी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, नाही का. प्रत्येकाची पाहण्याची वेगळी आहे पद्धत. ज्या वेळेला राजकारणी माणूस मंदिरात येतो त्यावेळेला काय मागतो बरं? काय मागेल तो? ज्या वेळेला धनलोभिष्ट माणूस मंदिरात येतो त्यावेळेला काय मागेल बरं तो? धनलोभिष्ट माणूस ज्या वेळेला मंदिरात येतो त्यावेळेला काय मागतोय तो? आणि म्हणजे तुमच्याकडे ज्या पद्धतीने विचार असतील ना, त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण काय करतो? देवाकडे पाहतो, मागणी. आम्ही देवाकडे सुद्धा पाहताना, मंदिरात सुद्धा जाताना त्याच गोष्टीची अपेक्षा करतो, नाही का. ज्या माणसाला मुलबाळ नाही असा माणूस जर मंदिरात गेला तर काय मागेल बरं? ज्या माणसाला धन दौलत पाहिजे असा माणूस जर समजा मंदिरात गेला तर काय मागेल बरं? म्हणजे जसं असेल तसंच मागतो, ज्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे मागतो. देवाने काय सगळ्यांना सगळं देऊन टाकावं का? देवाने काय सगळ्यांना सगळं देऊन टाकावं? पाहोनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परीसा असं म्हटलेलं आहे. पाहोनी भक्ती पात्रानुसार. पात्र, वाईट कर्म करण्यासाठी सत्पात्राची गरज नाही, वाईट वागण्यासाठी सत्पात्राची गरज नाही. चांगली कर्म जर करायची असतील तर त्यासाठी सत्पात्राची गरज आहे. नुसतं दूध जरी आम्हाला घ्यायचं असेल तरी सुद्धा आम्ही दुधाचीच पातेली घेतो, रश्याची नाही. तसं संतांचे विचार जर आम्हाला ठेवायचे आहेत, संतांचे विचार जर आम्हाला साठवायचे आहेत, तर त्यासाठी आम्हाला सुद्धा काय करावं लागणार आहे? हे पात्र सत्पात्र ठेवावं लागणार आहे, बरं का. जेणेकरून याला डाग पडता कामा नये. त्या पात्राला, त्या टोपशांना जर डाग पडले तर तरी काढता येतात, बदलता पण येतात, डायरेक्ट बदलता येतात. इथं बदलता पण येत नाही, बरं का. मिळेल. चला बाबा, आता माझी दृष्टी गेली, मला ऐकायला कमी यायला लागलंय, जरा आता माझे हातपाय थकले, पण मला आता परमार्थ करायचा आहे. मग देवा दे ना परत तरुणपण. हा मिळेल? नाही मिळणार. वेळ काय, आयुष्य काय आणि
आपल्याला मिळालेली अवस्था काय, एकदा निघून गेली की परत मिळत नाही. लहानाचा तरुण कधी झालो पत्ता लागला नाही. आता तिकडे बघितल्यानंतर असं वाटतंय लहान होतो त्याच बरा होतो. खरंय की खोट आहे? कारण आपण आनंद घेतलाय ना त्या सगळ्या गोष्टींचा मामा. आपण सगळ्यांनी आनंद घेतलाय त्या गोष्टींचा. आता लहानपण म्हटल्यानंतर त्या पोरांना पण नकोसं वाटत असेल. आम्ही जे लहानपण अनुभवलंय ना ते आम्हाला असं वाटायचं की आमचं लहानपण कधी संपूच नये. कारण गोठ्या, भोवरे, विटी दांडू, काय लपाछपी, अजून काय काय तुम्हाला माहित असेल ते सांगा ना जरा. बरंच काय काय नाही का, बरंच काय काय. आणि आळीची सगळी पोरं एकदा ती तिथे मंदिराजवळ जमली काय, इकडे जमली काय की हो मोठा आरडा असायचा त्या पोरांचा, खूप मोठा आरडा असायचा नाही का, आणि बिनधास्त असायची एकदम. आता जरा कुठं 1.5-2 वर्षाचा झाला नाही झाला का त्याच्या पाठीवर एवढा मोठा ओझा येतो, त्याला घेता येत नाही म्हणून त्याची आजी घेते. आजीला पण बरं समाधान वाटतंय, कारण एवढी पुस्तकं कधी बोलते आमच्या टायमाला नव्हतीच. भाग्य लाभलं तिला तरी आता आजोबांना आजीला. असो चला हरकत नाही. महत्वाचा विषय काय माहितीये का, की त्यांनाही जरा आनंद घेऊ द्या त्यांच्या लहानपणाचा, बरं का. नुसता त्यांच्या हातात मोबाईल देऊन मोबाईल मध्ये गुंतवू नका. पूर्वी पोरं ग्राउंडवर खेळायची, मैदानात खेळायची म्हणून तंदुरुस्त होती. आता मुलं मोबाईलवर खेळतात 24 तास. त्याच्यामुळे बरीचशी मुलं म्हणजे जवळजवळ लहान मुलांपैकी ऐका कमीत कमी 20%, मी कमीत कमी सांगतो 20% मुलं ही दृष्टीहीन होत चाललेली आहेत. लहानपणीच त्यांची दृष्टी जात चाललेली आहे. दुसरं निकोशी होत चाललेली आहे. मागे एक मुलं ज्या वेळेला ते दवाखान्यामध्ये आणलं ना, त्याचे पाय आहेत ना ते असे आखडलेले होते आणि हात असेच होते. असाच त्याला उचलून आणला दवाखान्यामध्ये. ती आई बिचारी रडत होती, टाहो पडत होती. बापाने उकळून आणलेला, त्याला उचलून आणलेला. डॉक्टरने विचारलं काय झालं, म्हणे 2 तास मोबाईल घेऊन असाच होता. त्याचे पाय पण सरळ झाले नाहीत आणि त्याचे हात पण सरळ झाले नाहीत. काही काळ मॉलिश केल्यानंतर, तेल लावून मॉलिश केल्यानंतर मग ते पायही सरळ झाले आणि हातही सरळ झाले. म्हणजे एवढी गुंतली जातात ना पोरं, सगळा विसरून जातात बरं का. आणि मग त्यांची काय होते, सहन करण्याची कॅपॅसिटी कमी होते. बऱ्याचशा गोष्टी मग नाही का, संवाद कमी होतो आई वडिलांशी संवाद कमी होतो. त्यामुळे मग पुढे काय होतंय, बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला बळी पडावं लागतंय. म्हणून ज्या युगामध्ये आपण वावरतो या युगाचं नाव आहे कलियुग. जरी कलियुग असेल तरी सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे, सत्यकर्म जर करायचे असतील, सत्य कार्य जर करायचं असेल तर आम्ही जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागावं, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं जगावं. कारण भगवंत काय म्हणतात माहितीये का, नश्वर गोष्टींसाठीच जर तुम्ही ऐका, अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गरजा जर आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, भागवायच्या आहेत, तर त्यासाठी कामधंदा केलाच पाहिजे बरं का. 2 पैशांसाठी 4 पैसे आम्हाला कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजेत. कारण अन्न वस्त्र ह्या निवारा सगळ्याचं सोंग करता येतंय, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि तुम्हाला जर पोट भरायचं आहे तर कशाची गरज आहे, पैशाची गरज आहे. तुम्हाला वस्त्र घ्यायचे, चांगले कपडे घ्यायचे तर कशाची गरज आहे, पैशाची गरज आहे. तुम्हाला जर निवारा पाहिजे, छानसं घर असं बांधायचंय तर मग कशाची गरज आहे, पैशाची गरज आहे. कमीत कमी ह्या 3 गरजा प्रत्येकाच्या आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही धावपळ केलंच पाहिजे. कारण आमचा सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ गीता, ही गीता ग्रंथ आम्हाला सांगते की कर्म ही केलीच पाहिजेत बरं का. 18 अध्याय नुसतेच नाही निर्माण झाले, 18 अध्यायाची रचना नुसतीच नाही झाली काही. शस्त्र खाली ठेवणं समोरची परिस्थिती पाहून, म्हणजे अर्जुन निष्क्रिय झालेला आहे. आम्हाला शस्त्र खाली नाही ठेवायचं, आम्हाला करायचं आहे, आम्हाला सगळं काही कार्य करायचं आहे. पण सगळं काही कार्य करत असताना धर्म सोडायचा नाही. पुरुषार्थ 4 प्रकारचा आहे की नाही, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थार्जन करताना धर्म सोडू नका, कामाची वासना पूर्ण करताना धर्म सोडू नका. मुक्त त्याच ठिकाणी आहोत, आम्हाला मोक्ष त्याच ठिकाणी प्राप्त झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. धर्म सोडू नका. काय किती फरक असतो बघा, म्हणजे बरं का. धर्म कार्य जर आमच्याकडून घडत असेल तर आम्ही बिनधास्त असतो. अर्थार्जन करताना आम्ही धर्म सोडायचा नाही. 4 पैसे धर्माचरण करून नीतीने वागून कसे येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे बरं का. आता थोडस कदाचित काही या ठिकाणी माणसं असतील, माझे बाबा, काका, मामा, आई, दादा, बहिणी, भाऊ नाही का,
लागेल थोडस कदाचित, पण तुमच्या मनाला लागावं हा उद्देश नाही बरं का. पण दूध देताना जर तुम्ही कट मारून देत असाल, धर्म